विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 11वा। पाठाचं नाव आहे प्रयत्न। एका छोट्या गावात एक सुशिक्षित शेतकरी कुटुंब राहत होते। त्यांच्याकडे शेतीचा 10 एकराचा तुकडा होता। नदीच्या जवळ असल्याने मुबलक पाणी देता येत असे। 12 महिने आलटून पालटून पीक घेता येत असे। त्या छोट्याशा तुकड्यावर गावात लहानसं पण टुमदार घर बांधलं, परसबाग तयार केली। या शेतकरी दाम्पत्याला 2 मुलगे होते आणि दोघा भावंडांच्या वयात किमान 2 ते 3 वर्षांचे अंतर होते। पण तरी ती भावंडे न भांडता छान खेळत व अभ्यास करीत असत। एके वर्षी अशीच लागवड केली। पीकही चांगले आले, पण पाऊस एवढा होता की चांगलं पीक मातीसकट पाण्यात वाहून गेलं। मोठं नुकसान झालं होतं। आपल्या मुलांना याचा कोणताच त्रास होऊ नये असे या दाम्पत्याला वाटे। त्यांचा मोठा मुलगा समजदार होता। घरची परिस्थितीही त्याच्यापासून लपवून नव्हती। लहान मुलगा खूप लहान होता। आता तो 14 खडी शिकत होता। एके दिवशी क्ष नावाचं अक्षर किमान 20 वेळा मोठ्या भावाने व आईने लहान भावाला सांगितले, पण त्याला ते काही लिहिता येईना। त्याला प्रेमाने सांगितले, रागावले, बोट धरून गिरवून झाले। सगळे प्रयत्न संपले। आईचा ओरडा मिळाला, पण लहान धनुला काही तो क्ष जमला नाही आणि रडत रडत त्याने वही पेन्सिल भिरकावली व सांगितले, आता मी क्ष कधीच लिहिणार नाही। त्याचा मोठा भाऊ बाहेर गेला। त्याने ती वही पेन्सिल आत आणली व धनूजवळ बसला। आई पण फार तापली होती। बाबा जवळ आले व म्हणाले, धनू, प्रयत्न केल्यानंतर अशी कोणतीच गोष्ट नाही जी जमणार नाही। काल आपलं पीक पाण्यात वाहून गेलं, पण आता मी कधीच पेरणी करणार नाही असं होणार नाही ना? परत मी पेरणी करणार, पुन्हा पीक काढणार। तुला माहिती आहे, एडिसन नावाच्या संशोधकाने प्रत्यक्ष 20 दिवा पेटविण्यासाठी तब्बल 2000 असफल प्रयत्न केले होते। त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करण्याची तयारी ठेवायची। असे म्हणतात, प्रयत्नांती परमेश्वर। या उक्तीप्रमाणे निश्चितच एक दिवस यश प्राप्त होते। त्यासाठी खरेखुरे प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे, पण हे प्रयत्न मध्येच सोडता कामा नये। नंतर धनूने खूप प्रयत्न केले। आता त्याला सुंदर क्ष काढता येते।